Hello friends, welcome to Deccan Learning Solution once again. सो जर आपण हा प्रश्न पाहिला की UPSC CSAT 2025चा आत्ता जो काही पेपर झाला 2 आठवड्यांपूर्वी, तर या पेपरमध्ये बरेचसे ट्रिकी क्वेश्चन्स होते, पण त्यातला नंबर सिस्टीम म्हणजे संख्या पद्धती या टॉपिकवरचा एक खूपच ट्रिकी क्वेश्चन होता की ऑलमोस्ट मोर दॅन 90% मुलांना तो क्रॅक करता आला नाही किंवा त्याला अप्रोच करता आलं नाही. मग नेमका हा प्रश्न काय होता, कशा पद्धतीचा अप्रोच रिक्वायर्ड होता ते आपल्याला पाहायचंय. सुरुवातीला त्या प्रश्नावरती आपण नजर टाकूयात. प्रश्नावरती नजर टाकल्यानंतर प्रश्न प्रॉपरली रीड केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की कुठलंही बुक काढून पहा, त्या बुक्समध्ये तशा पद्धतीचे किंवा त्या पॅटर्नचे प्रश्न नाहीत. म्हणजेच युपीएससी काय एक्सपेक्ट करते की रादर दॅन गोइंग फॉर हॅक्स अँड शॉर्टकट्स यू शुड फोकस ऑन युअर मॅथमॅटिकल स्किल्स. की तुमच्या मॅथमॅटिकल स्किलवरती जर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येतील. आणि ह्या वेळेचा जो काही पेपर आहे त्यामध्ये जवळपास 12 प्रश्न हे तशा पद्धतीचे दिसतात की ज्यामध्ये मॅथचं स्किल हे इम्पॉर्टंट आहे. की तुमच्याकडे जर त्या मूलभूत संकल्पना किंवा बेसिक कन्सेप्ट त्यातल्या क्लिअर असतील तर असे प्रश्न खूप इझिली टॅकल करता येतात. त्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न चेक करा. अ नॅचरल नंबर n इट्स सच दॅट it can be expressed as n is equal to p plus q plus r, where p, q and r are distinct factors of n. How many numbers below 50 have this property? म्हणजेच काय की त्यांनी असं म्हटलंय की नॅचरल नंबर n, कुठलाही नॅचरल नंबर जर आपण घेतला किंवा नैसर्गिक संख्या, आता नॅचरल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 हा जो काही सेट आहे त्याला नॅचरल नंबर म्हणतो. नॅचरल नंबरला आपण काउंटिंग नंबर असं सुद्धा म्हणतो. सो 1 पासून पुढचे जे काही सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्यांना नॅचरल नंबर असं म्हटलं जातं. काउंटिंग नंबर का, कारण काउंटिंग आपण 1 पासून स्टार्ट करतो, 1 पासून आपण वस्तू मोजायला सुरुवात करतो, म्हणून त्यांना काउंटिंग नंबर्स असं किंवा मोज संख्या असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून पुढची जे काही संख्या आहे त्यांच्याबद्दल त्यांनी तो प्रश्न केला. त्यामध्ये इट्स सच दॅट इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज n इज इक्वल टू p प्लस q प्लस r. म्हणजे तो असा नॅचरल नंबर पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला एक्सप्रेस करताना कसा करायचा, p प्लस q प्लस r. p q r याचा अर्थ काय की तो जो काही नंबर आहे n हा त्या उरलेल्या 3 संख्यांची काय पाहिजे, आपल्याला बेरीज पाहिजे. म्हणजे सपोज 5 असा जर नंबर आपण घेतला, n इज इक्वल टू 5, तर याची बेरीज काय असली पाहिजे, 3 अधिक 2 अधिक, किंवा आपण म्हणूयात की 3 अधिक 1 अधिक 1 अशा पद्धतीने आपल्याला करायला लागेल. की 3 अधिक 1 अधिक 1 अशी केली तर ती कधी किती होणार आहे, 5 होणार आहे. बरोबर. फक्त आता काय की क्यू आणि आर हे सुद्धा सेपरेट नंबर किंवा वेगळे नंबर असणार आहे, त्यामुळे इथे वेगळ्या संख्या घेणं काय आहे, गरजेचं आहे. मग n इज इक्वल टू p प्लस क्यू प्लस आर हा फॉर्मॅट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. आणि कंडिशन आता पुढे दिली, वेअर p q अँड r आर डिस्टिंक्ट फॅक्टर्स ऑफ n. फॅक्टर्स म्हणजे काय असतात, त्या संख्येचे अवयव. की जी संख्या n म्हणून आपण घेणार आहे, समजा 10 ही घेतली तर 10चे अवयव किंवा फॅक्टर्स आपल्याला घ्यायचे. आणि कसं डिस्टिंक्ट म्हणजे कुठले, वेगवेगळे. सो कुठलीही संख्या त्याचे 3 फॅक्टरची बेरीज केली तर ती नैसर्गिक संख्या मिळेल अशी कंडिशन दिली आहे. हाऊ मेनी नंबर्स बिलो 50 हॅव दिस प्रॉपर्टी, म्हणजे 50 पेक्षा लहान, 50 पेक्षा लहान अशा किती नंबर्सकडे किंवा किती संख्यांकडे ती प्रॉपर्टी आहे असं त्यांनी विचारलं. आता यामध्ये ह्या फॉर्मॅटचा क्वेश्चन कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला कधीही मिळणार नाही की आतापर्यंत तरी सापडलेलं नाही. ह्या प्रश्नाला सोडवायचं असेल तर तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट नॅचरल नंबर माहिती पाहिजे. दुसरी कन्सेप्ट फॅक्टर्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे, अवयव म्हणजे काय. आणि तिसरं परफेक्ट नंबर म्हणून एक संकल्पना आहे छोटीशी नंबर सिस्टीम मध्ये. परफेक्ट नंबर म्हणजे कुठले, तर साधारण 100च्या आत किंवा 1 ते 100, 1 to 100 यांच्यामध्ये केवळ 2च परफेक्ट नंबर्स आहेत. मग ते 2 परफेक्ट नंबर कुठले आहेत, दॅट फर्स्ट परफेक्ट नंबर इज नथिंग बट 6 अँड सेकंड परफेक्ट नंबर इज नथिंग बट 28. वाय 6 अँड 28 आर कॉल्ड परफेक्ट नंबर्स. यांना परफेक्ट नंबर असं का म्हटलं जातं, याचं रिझन, जर यांचे फॅक्टर्स आपण घेतले, फॅक्टर किंवा अवयव म्हणजे काय असतं, तर ज्या वेळेला आपण त्या संख्येला किंवा त्या नंबरला पूर्ण भाग जातील अशा संख्या त्यापेक्षा लहान निवडतो
त्यांना त्याचे फॅक्टर असं म्हटलं जातं. सो 6 कॅन बी डिवायडेड बाय 1. 1 इज फॅक्टर ऑफ each and every natural number. Then 2. Then आणखी पुढे आपण काय म्हणू शकतो 3 and last one is 6. ओके, कारण तो नंबर जो असतो तो नंबर आणि 1 हे दोन फॅक्टर त्याचे नेहमी असतात आणि अदर फॅक्टर्स आपण त्याच्यामध्ये चेक करतो. सो 6 ला आपण 1 ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो, 2 ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो, 3 ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो. सो 1 2 3 6 आर द फॅक्टर्स ऑफ 6. 28. ओके, सो आता 28 चे फॅक्टर जर तुम्ही घेतले तर 1 असणारच आहे, त्यानंतर 2 ने पण 28 डिवाइड होतो, हे 2 ने भाग जातो, 3 चा विचार केला तर 3 ने भाग जात नाही, 4 ने भाग जातो. 4 इज वन ऑफ द फॅक्टर ऑफ 28. आफ्टर 4 7 इज फॅक्टर ऑफ 28. आफ्टर 7 14 is the factor of 28 and at the end 28 itself will be the factor of 28. आता यामध्ये तो जो काही नंबर आहे ऍक्च्युअल नंबर म्हणजे 6 आणि 28 त्याचे फॅक्टर्स काढताना आपण तो नंबर जो काही घेतलाय पुढे जस्ट कॅन्सल दॅट नंबर, तो नंबर कॅन्सल करा आणि कॅन्सल केल्यानंतर उरलेले जे काही फॅक्टर्स आहेत त्यांचे ऍडिशन करा. कुठले कुठले फॅक्टर्स 1 + 2 + 3. सो 6 चे जे काही फॅक्टर आहेत तो इटसेल्फ सोडून त्यांची बेरीज जर आपण केली तर तोच नंबर आपल्याला मिळतो 6. 3 + 2 5, 5 + 1 6. सिमिलरली फॉर 28 जर यांचे सगळ्यांची आपण ऍडिशन केली तर यांचे सगळ्यांचे ऍडिशन अगेन किती येते 28. दॅट्स वाय दिस नंबर्स आर कॉल्ड एज परफेक्ट नंबर. परफेक्ट नंबर म्हणजे काय की जर त्यांचे फॅक्टर्स आपण केले, त्यांचे अवयव आपण केले आणि त्या फॅक्टरची जी काही सम आहे त्यांची जी काही बेरीज आहे ती त्याच नंबर इतकी येत असेल तर त्यांना परफेक्ट नंबर म्हणतात. आणि 100 पर्यंत 1 to 100 मध्ये असे दोनच परफेक्ट नंबर आहेत. फर्स्ट वन इज 6 अँड सेकंड वन इज 28. बट क्वेश्चन इज डिफरंट. प्रश्न वेगळा आहे. म्हणजे जरी हा फॉर्मॅट आपल्याला मदत करणार असला तरी प्रश्न व्यवस्थित चेक करा. त्यात काय विचारलंय की व्हॉट फॉर्मॅट वी रिक्वायर n इज इक्वल टू p + q + r. म्हणजे n बरोबर काय पाहिजे की त्या फॅक्टरची काय पाहिजे बेरीज. सो वी हॅव टू चूज द स्मॉलेस्ट परफेक्ट नंबर टू स्टार्ट विथ. म्हणजे आपल्याला लहानात लहान परफेक्ट नंबर जो आहे तिथून स्टार्ट करायला लागेल काउंट करायला. काय पाहिजे आपल्याला की 3 फॅक्टरची बेरीज. मग कुठलेही 3 फॅक्टर असतील तरी चालणार आहे, असं नाही म्हटलेलं की जे काही सगळे फॅक्टर आहेत त्यांची बेरीज त्या संख्या एवढी पाहिजे. फक्त त्यांनी इक्वेशन दिले आपल्याला की n इज इक्वल टू p + q + r. मग अशा फॉर्मॅटमध्ये बसणारी पहिली संख्या आपल्याला सापडली जी त्या दोन परफेक्ट नंबर पैकी एक आहे, दॅट इज 6. सो 6 इज इक्वल टू 6 चा फर्स्ट फॅक्टर 1, सेकंड फॅक्टर 2, थर्ड फॅक्टर 3. या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती 6 आपल्याला मिळते. सो हा फर्स्ट नंबर आपल्याला मिळाला की जो या रिक्वायरमेंट मध्ये आहे, n इज इक्वल टू p + q + r. तो नॅचरल नंबर आहे आणि त्याचे फॅक्टर्सची जर ऍडिशन केली तर तो नंबर आपल्याला मिळतो. सेकंड, आफ्टर 6 आता कुठला नंबर असू शकेल. पहा, असं म्हटलेलं नाही की सगळ्याच्या सगळ्या फॅक्टरची बेरीज करायची. कुठलेही 3 फॅक्टर ऍड केले आणि त्यांची बेरीज तेवढी आली तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. मग असे जे काही नंबर्स असतील हे फक्त 6च्या कशात असतील, मल्टिपल मध्ये असतील. 6च्या पटीतले सगळेच नंबर जर आपण घेतले तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सापडतील. कसे ते चेक करा. आता 6च्या पटीमध्ये म्हणजे फक्त याला n जोडला, मल्टिप्लाइड बाय 1 6 मल्टिप्लाइड बाय 2, पुढचा नंबर कुठला असेल 12. आता 12 चे फॅक्टर जर तुम्ही घेतले तर 1 2 देन 3 4 6 अँड लास्ट वन इज 12. आता जर या सगळ्या फॅक्टरची तुम्ही बेरीज केली तर 12 येईल का? नाही येणार. 6 + 4 10, 10 + 3 13, 13 + 2 15, 15 + 1 16. सो 12 येत नाही. म्हणजे 12 हा परफेक्ट नंबर नाहीये. पण आपल्या या फॉर्मॅटमध्ये कसा बसू शकतो की 12 चे कुठलेही जर 3 डिस्टिंक्ट फॅक्टर घेतले, कुठलेही 3 वेगवेगळे, त्यांची बेरीज 12 येऊ शकते का? तर यस. 6 4 आणि 2 यांना जर तुम्ही ऍड केलं तर यांची टोटल किती येणार? 12 येणार. सो 12 इज ऑल्सो परफेक्ट फॉर दिस फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये 12 बसतो का? तर बसतो. त्यांनी तेच सांगितलं की 50 पेक्षा लहान असा तो नंबर पाहिजे. आता लक्षात घ्या, फॅक्टर पण कसे आले?
6 मध्ये फॅक्टर होते 1 2 3, आपण फक्त त्याला काय केलं, डबल केलं. तर हे फॅक्टर डबल जर केले 1 इंटू 2 2, 2 इंटू 2 4, 3 इंटू 2 6, म्हणजे ते फॅक्टर्स पण काय होत आहेत, डबल होत आहेत. सो फक्त मल्टिप्लाइंग इफेक्टनं पुढं पुढं जायचंय. मग पुढचा नंबर कुठला असणार आता त्या फॉर्मॅट मधला, त्याला मल्टिप्लाय करा. 6 ला आता कशाने करायचं, 3 न मल्टिप्लाय करा. सो थर्ड नंबर कुठला असेल, 18 असेल. सो 18 ला पण कॅल्क्युलेट करून पहा, त्यानंतर मग डिरेक्टली सांगतो की कमी वेळात कसं येईल ते. सो 1 त्याचे फॅक्टर्स आपण लिहितोय, 2 फॅक्टर म्हणजे ज्या संख्येने भाग जातो अशा संख्या, त्यानंतर 3 त्यानं ते कम्प्लिटली डिवाइड होईल. त्यानंतर पुढे 3 नंतर पुढचा कुठला असेल, 6 असेल. त्यानंतर 9 आणि नंतर पुढे काय असेल, 18 असेल. सो आता यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठले 3 ऍड केल्यानंतर 18 हे आपल्याला मिळतील. तर आता पुढे जायचं की जसं इकडे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर फॅक्टर आले, तसे इकडे 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर यायला पाहिजे. मग 1 इंटू 3 3, 2 इंटू 3 6 अँड 3 इंटू 3 9. सो 3 प्लस 6 प्लस 9 जर आपण केले तर किती मिळतील आपल्याला, 18. सो 18 इज द थर्ड नंबर विच कम्स इनटू दॅट फॉर्मॅट n इज इक्वल टू p प्लस q प्लस r. त्याचे 3 फॅक्टर जर ऍड केले तर तो नंबर आपल्याला मिळू शकतो. मग त्यांनी क्वेश्चन काय केलाय की हाऊ मेनी नंबर्स बिलो 50 हॅव दिस प्रॉपर्टी, की 50 पेक्षा लहान अशा किती नंबर्स कडे ती प्रॉपर्टी असेल. तर हे सगळे नंबर 6च्या मल्टिपल मध्ये असणार, बिकॉज 6 इज द स्मॉलेस्ट परफेक्ट नंबर, आणि 6च्या मल्टिपल मध्ये जे काही नंबर येतील त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला सापडणार आहे. मग 50 पर्यंत अप टू 50 6च्या मल्टिपल मध्ये किंवा 6च्या पट्टीमध्ये किती नंबर्स येतात, 6 12 18. त्यानंतर नेक्स्ट काय असेल, 6 इंटू 4 24. त्यानंतर 6 इंटू 5 30. त्यानंतर 6 इंटू 6 36. त्यानंतर नेक्स्ट काय असेल, आफ्टर 36 इट विल बी 42. आणि त्यानंतर 6 इंटू 8 इट विल बी 48. सो टोटल किती नंबर झाले, 1 2 3 4 5 6 7 and 8. So what will be our answer? It is nothing but option C, 8. सो किती नंबर्स असे आहेत 50 पेक्षा लहान की जे या फॉर्मॅट मध्ये येतात, n इज इक्वल टू p प्लस q प्लस r, वेअर p q अँड r आर डिस्टिंक्ट फॅक्टर्स ऑफ n, की जे त्या n या नॅचरल नंबरचे, नैसर्गिक संख्येचे वेगवेगळे अवयव आहेत. सो परफेक्ट नंबर ही संकल्पना, ही कन्सेप्ट जर एखाद्याला माहिती असेल किंवा ती अभ्यासलेली असेल तर आणि तरच अशा पद्धतीचे प्रश्न त्याला आपण अप्रोच करू शकतो, ते सोडवू शकतो. सोडवायला वेळ लागणार नाहीये. मी ऑब्व्हियसली तुम्हाला इलॅबोरेट करतोय, समजून सांगतोय, त्यामुळे आपण त्यामध्ये लर्निंग प्रोसेससाठी वेळ घेतोय. परंतु सोडवत असताना फक्त आपल्याला जर माहित असेल की 6 इज अ परफेक्ट नंबर, म्हणजे 6 जो आहे त्याच्या फॅक्टरची जर ऍडिशन केली तर आपल्याला तो 6 हा नंबर मिळतो, म्हणून परफेक्ट नंबर आहे. हाऊ मेनी परफेक्ट नंबर्स आर देअर इन फर्स्ट 100 नंबर्स? ओनली 2. फर्स्ट वन इज 6 अँड सेकंड वन इज 28. सो त्यामुळं अशा पद्धतीने किंवा अशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न जे असतात ते परीक्षेमध्ये येतात बऱ्याच वेळेला. त्यामुळे स्किल बेस्ड लर्निंग वरती फोकस करा. आणि ह्या वर्षीचा युपीएससीचा पेपर जर तुम्ही पाहिला तर बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांना क्वालिफाय करायला तो जड जाणार आहे. दॅट्स वाय आय कीप ऑन टेलिंग दॅट कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस करत राहा, सराव करत राहा. प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. तुमचं मॅथ्स स्ट्रॉंग आहे की वीक आहे डझंट मॅटर. एक्झाम मध्ये परफॉर्म करताना तुम्ही प्रॅक्टिसिंग आहात का हे फार इम्पॉर्टंट असतं. जर प्रॅक्टिसिंग असाल, सराव करत असाल, तर तुम्हाला किती डिफिकल्ट एक्झाम्पल येऊ द्या, लवकर त्याचा अप्रोच मिळतो, कुठनं स्टार्ट करायचं हे लवकर कळतं. जर प्रॅक्टिसिंग नसाल तर एक्झाम्पल रीड केल्यानंतर प्रचंड कन्फ्युजन त्या ठिकाणी क्रिएट होतं, की लवकर आयडेंटिफाय होत नाही आपल्याला क्वेश्चन की कुठल्या टॉपिकवरचं आहे, कुठल्या नॉलेज सोबत त्याला आपल्याला रिलेट करायचं हे लवकर आपल्याला कळत नाही. त्यामुळे नेहमी सराव थोडासा करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. अगदीच खूप जास्त करण्याची गरज नाही, कारण सीसेट क्वालिफाईंग आहे, आय नो. बट बेसिक लेवलची जी काही प्रॅक्टिस आहे, म्हणजे रोजच्या रोज काही क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे फार गरजेचं असतं. अशाच पद्धतीचे जे काही प्रॅक्टिस सेशन्स आहेत ते चॅनलवरती आपण कंटिन्युअसली घेत असतो. सो सबस्क्राईब करून ठेवा. असे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला डेली जर हवे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करा. आपल्या युट्यूबच्या पोस्ट सेक्शनमध्ये आपण दररोज भरपूर क्वेश्चन्स
पोस्ट करत असतो, तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा थोडासा प्रयत्न करा, म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक प्रॅक्टिस जी आहे ती रोजच्या रोज सुरू राहील. जर काही क्वेरीज असतील, काही अडचणी असतील, तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. त्या क्वेरीज सॉल्व्ह करणारा व्हिडिओ आपण पुढच्या टप्प्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. सो टुडे दॅट्स इट. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.